अलिबाग तालुक्यातील नारंगी येथे आगरी समाज संस्था अलिबाग व ग्रामपंचायत नारंगी यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात संस्थेच्या वतीने फणस, आवळा, कोकम, सीताफळ, मावा फळ, लिंबू, स्टार फ्रूट अशा एकूण 50 फळझाडांची रोपे भेट देण्यात आली। ग्रामपंचायत नारंगीचे सरपंच उदय म्हात्रे यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या फळ रोपवाटिकेमध्ये आतापर्यंत एकूण 188 झाडांची लागवड पूर्ण झाली असून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी आगरी समाज संस्थेने घेतली आहे। रोपवाटिकेतील प्रत्येक झाडाला आधार काट्या लावण्यात आल्या असून गुरेढोरे व बकऱ्यांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी पुढील उपाययोजना करण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी सांगितले। या कार्यक्रमात सरपंच उदय म्हात्रे, उपसरपंच केतन म्हात्रे, महिला सदस्य गुणवंती पाटील तसेच अनंत म्हात्रे, उपाध्यक्ष सुनील तांबडकर, सचिव प्रभाकर ठाकूर, सहखजिनदार राजेंद्र पाटील, अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे, मनोहर पाटील, वैभव पाटील, सुप्रिया पाटील, दीपश्री पाटील, वेदांती म्हात्रे, कुमार म्हात्रे, सार्थक पाटील, पार्थ पाटील, सई पाटील, ऐद्वत पाटील आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। झाडे लावू, निसर्ग वाचवू या घोषवाक्याला अनुसरून समाज व पर्यावरण रक्षणासाठी राबवलेला हा उपक्रम प्रेरणादायक ठरेल असा विश्वास अध्यक्ष निलेश पाटील यांनी व्यक्त केला। तसेच आगरी समाज संस्था अलिबाग यांनी वृक्षारोपणासोबत वृक्ष संगोपन सुद्धा करणार आहोत असा विश्वास दिल्याने सरपंच उदय म्हात्रे यांनी सर्वांचे आभार मानले। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।